छत्रपती शिवाजी महाराज के बोला, भारत माता के बोला, छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती। जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम। गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुला घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो आणि तुला म्हणतो जा पोरी चल जा जा चल जा, रडायचं नाही, चल जा। तुझी गाडी निघून जाते पोरी, तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे। लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली, सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला। हे पोरी, चूक चूक पोरी चूक, तुझा बाप रडला बघ पोरी, तुझा बाप रडला पण तो कोणाला दिसला नाही बघ पोरी। तुला अर्धा सिनेमा माहिती आहे पोरी, अर्धा सिनेमा तुला कधी कोणी दाखवला नाही, तू कधी बघितला नाहीस, तेवढा अर्धा सिनेमा तुला सांगतो मी तर थांबतो बघ पोरी। हे बघ, हे ज्या क्षणाला तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते ना ग पोरी, त्या क्षणाला तुझा बाप त्या लग्न मंडपामध्ये येतो बघ। लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलून घेतो, इकडे ये रे बाबा, तुझं किती पैसे राहिले आजच घे रे बाबा, उद्या माझ्याकडे असतील नसतील रे बाबा। हे जेवणवाल्या इकडे ये रे, जेवण लई छाक बनवलं होतंच बाबा, बोट चाटत लोक गेली, लाडू घेऊन पोरं पळत होती, तुझं किती पैसे राहिल्यात आजच घे रे बाबा, उद्या माझ्याकडे असतील नसतील रे बाबा, उद्या माझ्याकडे असतील नसतील। ए बस्तवाल्या, तुझे कपडे अंगावर चढवून माझं लेकरू काय छाक दिसत होतं रे बाबा, ए तुझं किती पैसे आजच घे। ए वाजंत्री इकडे या बाबा, ठरल्याप्रमाणे तुमचं हे पैसे आणि 1000 तुम्हाला जादा देतोय बाबा। लय भारी वाजवत होतास रे माझी लेक जाताना, लय भारी वाजवत होतास पोरी। संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो। जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं उधळतो, जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो आणि पोरी संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो, घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुणाने उशिवली करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी, त्या देव माणसाचं नाव बाप आहे। तुझी आई म्हणते अहो सावरा की स्वतःला, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो तुझ्या आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी। तुझी जुनी ओढणी कपाटातून काढतो, त्या जुन्या ओढणीनं आपलं डोळं पुसतो, त्याचं मुख घेतो आणि ती जुनी ओढणी रात्रभर उशाला घेऊन जो अश्रूनं ओली चिंब करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरी। स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर चांभाराकडे जाऊन टाकतो, पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळेपर्यंत जो चप्पल घेऊन येतो तुझ्या पायामध्ये जो घालतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी। 100 किलोचा पोत या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो
त्या हमालाचं नाव साला बाप आहे पुरी. दिवसभर शेतात राब राब राबतो, दिवसभर शेतात राब राब राबतो आणि संध्याकाळी कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून जो उभा राहतो पोरी तुझ्यासाठी, त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे पोरी. भर 12च्या उन्हामध्ये स्वतः तापतो, पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावली खाली जो बसवतो, पावसामध्ये ओला चिंब जो होतो, पण आपल्या लेकरांच्या डोक्यावर जो छत्री धरतो, कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून शेजारी झोपलेल्या लेकरांच्या अंगावर जो टाकतो, त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. कर्मवीरांची ही शाळा आहे, कर्मवीरांची ही माती आहे पुरी. अशा बापाला तो मान खाली घालायला लावणार आहेस का? अशा बापाला तो मान खाली घालायला लावणार आहेस का? अशा बापाच्या तोंडावर तू थुंकणार आहेस का? ऐक, आज नाही तर परत कधीच नाही. या शाळेच्या भिंती आज तुला ऐकतायत बाग नालायक. आज नाही तर परत कधीच नाही. नालायकानं त्याच आई बापाच्या तोंडावर थुंकायला लागला. पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा असतोय नालायकानं. शंड निघालो काय रे आम्ही? छत्रपती शिवाजी राजांची माती, बुद्धांची माती, आणि या मातीमध्ये लेकींचे तुकडे करता नालायक हरामखोरानं. ए पोरी इकडं बघ, तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो. नीट ऐक कार्टे, तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो, आणि जिथं तुझा बाप उभा असतो तिथली सगळी जमीन 2 फुटाची जमीन त्यांना अश्रूनं भिजवलेली असते. बापोरी 2 फुटाची जमीन अश्रूनं भिजवलेली असते, आणि पोलिसांना ओरडून ओरडून सांगत असतो, साहेब काय वाटेल ते करा, साहेब साहेब काय वाटेल ते करा, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली, आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. माझ्या पोरगीला शोधून काढा. तुझ्या बापाच्या पाठीमागे तुझी आई उभी असते, हंबरडा फोडून पोलिसांना सांगत असते, अहो साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझं लेकरू कुठं असेल साहेब, माझं लेकरू कुठं असेल. अर्धवट ठेचलेल्या सापासारखा तुझा आई बाप तडपडत असतो पोलीस स्टेशनला. आणि नालायक हरामखोरानं, कुठला तर नालायक कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो सोशल मीडियाच्या माध्यमातून, आणि त्या नालायक हरामखोर कुत्र्यासाठी तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षाचा मोठा कुठला तर कुत्रा तुझ्या शाळेच्या अकॅडमीच्या बाहेर गाडी घेऊन फिरतो. हे नालायक हरामखोरानं, तुला एखादा मोबाईल काय देतो, तुला एखादा ड्रेस काय घेऊन देतो, आई बापाच्या डोळ्यात शिक्षकांच्या डोळ्यात धूळ झोपण नालायकानं त्याच्यावर फिरायला काय जाता, आणि त्या नालायक कुत्र्यासाठी 20 वर्षाच्या बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. त्या बापाच्या तोंडावर पक्ष करून थुकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग पोरीनो? पोरानो तुम्हाला लाज वाटत नाही का ग? बाप तडपडत असतो की असा, हे दीदी हे दीदी हे दीदी करणारा तुझा बाप त्या बापाच्या तोंडावर थुंकून जाता. कुठला तर कुत्रा, अगं स्वतःची अंडरपॅन्ट घ्यायची लायकी नाही त्या हरामखोराची, व्यसन करणारा तो, तोंडामध्ये थर्रा मावा घेऊन फिरणारा, त्याच्या बरोबर निघून जाता. पोरीनो इकडे बघा पोरी, प्रेमाच्या विरोधात नाही बघ, प्रेमाच्या विरोधात नाही, पण जे प्रेम तुझ्या आयुष्याला आग लावतं, जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतं, जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावतं, ते प्रेम आहे का ग पोरी? हे तुझं शिकण्याचं वय आहे बाग. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे. हे पोरी, तू जो बोली की वही होगा, तू जो दिखाई की वही तुम्हारा होगा. पण हे काय आहे पोरीनो? आणि पोलीस स्टेशनला येऊन हजर राहता, तिथं तुझी आई आणि बाप पळत येतो, दीदी 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 घरला चल ग. आई तर हंबरडा फोडते, अगं पोरी इथं ठेवलंय की ग मी तुला, चल की ग. तेव्हा पोलिसांना सांगतेस, या माणसांना मी ओळखत नाही म्हणून. हे नालायक हरामखोर. हात वरती आणि डोक्यावर ठेव आपल्या पोरी, डोक्यावर ठेव. हे पोरा डोक्यावर ठेव. हे बापानं आयुष्य दिलंय ना, तर आता 1 मिनिट बापासाठी द्यायचं आहे. डोळं झाक पोरी, डोळं झाक, झाक पोरी डोळं झाक.
आणि डोळ्यासमोर आण तुझ्या बापाला 1.5 वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला कडकडून मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी, आण डोळ्यासमोर आण. तुला बाप नाही तर मी तुझा बाप आहे बघ, तुला बाप नाही तर तुला शिकवणारा शिक्षक तुझा बाप आहे बघ. आण डोळ्यासमोर, आण डोळ्यासमोर पोरी, डोळ्यासमोर आण पोरी. आणि आला का तुझा बाप डोळ्यासमोर, आता मार कडकडून मिठी पोरी, त्या बापाला मार कडकडून मिठी, जोराची मिठी मार पोरी मार. आणि सांग तुझ्या बापाला पप्पा जीव गेला तरी बेहतर, पप्पा पप्पा जीव गेला तरी बेहतर, मी असं कुठलंच काम करणार नाही पप्पा ज्याच्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागेल पप्पा. हे पोरानो घ्या शपथ, मी कुठलंच व्यसन करणार नाही पप्पा, मी कुठलंच व्यसन करणार नाही पप्पा, कुठलंच व्यसन करणार नाही. सगळ्यांनी हात खाली घ्यायचे, शांतपणे बसायचं. सगळ्या पालकांनी शांतपणे बसायचं. 1 मिनिटासाठी. सब मंगल है, सब आनंद है, तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. सब मंगल है, सब आनंद है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे, पसाय दान है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुख. ए नालायक, कोणाकोणाचे पप्पा समोर उभे आहेत आणि कोणाकोणाची मम्मी इकडे उभी आहे, त्या लेकीने हात वरती करायचा आहे. चाल लवकर. कोणाकोणाचे पप्पा उभे आहेत त्या लेकीने सगळ्यांनी हात वरती करायचा आहे. कोणाकोणाचे पप्पा उभे आहेत आणि इकडे कोणाकोणाची आई उभी आहे त्या लेकीने हात वरती करायचा आहे, हात वर करायचा आहे. जरा उभं राहायचंय जागेवर. चाल जागेवर उभं राहा, चाल जागेवर उभं राहा, जागेवर उभं राहा. पाठी मला दंगा नाही पाहिजे. पोरानं कोणाकोणाचे आई बाप उभे आहेत, जरा जागेवर उभं राहायचं आहे आणि इथं माझ्या समोर यायचं या मैदानामध्ये. चाललं लेकरांना थोडासा मी हात लावला, बापाच्या नात्याने मी तुम्हाला मारलं, कारण पोरा हे तुझ्या काळजामध्ये बाप कोरण्यासाठी थोडस मला कठोर व्हावं लागलं. हे या वसंता नावाच्या बापाला सुद्धा तू माफ कर. माझे सगळे जेवढे संयोजक आहेत या माझी विद्यार्थी या शाळेचे, जरा लेकरांना सगळ्यांनी उभं राहायचं आहे. जेवढे जेवढे माझे संयोजक अडचण वाटलंच काय तर बापासारखे आणि भावासारखे हे हत्तीसारखे पोरं तुमच्या पाठीशी उभे आहेत. लक्षात घ्या, जोपर्यंत या तरुणाई आहे जिवंत तोपर्यंत या राष्ट्राकडे तिरक्या नजरेनं बघण्याचं कोणाचं धाडस होणार नाही. लक्षात घ्या, हे या लेकरांच्या पाठीशी तुम्ही उभं राहा. एवढं बोलतो आणि फक्त 1 मिनिट आता कुठल्या एखाद्या लेकीला किंवा लेकराला आपल्या बापाविषयी याची जबाबदारी घेत आलाय आणि यापुढे सुद्धा घेत राहील. मला स्वाभिमान वाटतं माझ्या आई बापाचा की आज आम्ही म्हणजे अशा आई बापाच्या पोटी आलो की ज्यांनी स्वतःच्या आई बापांना सुद्धा सांभाळलं, स्वतःच्या भाऊ बहिणींना सुद्धा सांभाळलं आणि आज त्यांच्या लेकरांना सुद्धा सांभाळताय. माझा बाप म्हणतो, लेखा तू काही नाही केलं तरी चालेल, फक्त तू आम्हाला आमच्यापासून लांब जाऊ नको, तुला दुखापत होईल असं काही करू नको, तुला आम्ही तुझा पायमूळ करून देतो म्हणे, तू काही केलं नाही तरी चालेल, तुला आम्ही दुखात टाकून देतो, हे करून देतो, ते करून देतो, सगळं बोलतो. एक बाई 17 माशावर होती. माझी आजी, माझे आजोबा सगळे मिळून सगळं काही करायचे. पण एक विशेष वाटतं मला की माझा बाप 20 वर्षापासून गोळ्या खातो आणि आज आमच्यासाठी एकदम असं उभा आहे. आमच्या तिघांसाठी एवढा खर्च उचलतो, आमच्या तिघांसाठी हवं नको काय ते बघतो. आज माझा बाप एका पत्र्याच्या घरातून 2 मजली बंगल्याच्या घरात येऊन उभा आहे. कोणी म्हणणार सुद्धा नाही की या माणसाला गोळ्या चालू आहे म्हणून, हा माणूस आहे आजारी म्हणून. 20 वर्षापासून माझा गोळ्या खाणारा बाप आज हा आमच्या तिघांना, माझ्या आजी आजोबा, माझी आई शिवाय आपला बाप उभा आहे आणि जिथं आपली आई उभी आहे तिथं जाण आपल्या आई बापाला मिठी मार. चाल पण जा पोरी, चाल जा. जिथं तुझा बाप उभा आहे तिथं पळत जा पोरी, जा आणि तुझ्या बापाला का पोरीनो, या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे का पोरीनो.
हंबरडा फोडणारा तो बाप आणि हंबरडा फोडणारी ती आई. खोटी आहे का पोरीनो, खोटी आहे का पोरीनो? त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू बघ, हंबरून तुझ्यासाठी रडणाऱ्या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरानो? पोरानो, त्या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरानो? या बापाच्या आणि आईच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून जाणार आहे का पोरानो? पोरानो, त्या बापाला कसं वाटेल ग? कुठलं तर हरामखोर कुत्रा माझ्या लेकीला घेऊन गेला पाठीमाग बघ पोरी, हा तुझा विठ्ठल आहे पोरी. पोरीनो, सगळ्या बसलेल्या सगळ्या लेकरांनी आपला उजवा हात वरती करायचा आहे. चाल, उजवा हात वरती कर, उजवा हात वरती कर. मधी माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा कलार वटामधी हसू जरी कणावा कलार. घडी परतू थांब जरा ऐक त्याची दापरा. लई अवघड आहे घड्यारा उमगाया बापरा, उमगाया बापरा. लई अवघड आहे घड्यारा उमगाया बापरा, उमगाया बापरा. मुकी मुकी माया त्याची मुकी गाल मेला लेकराच्या पायी उभा जन्मायुधेळ आधाराचा वाड. बाप नाही तर मी तुझा बाप आहे बघ, तुला बाप नाही. पूर्वी काय झालं, ओपन हाऊस होतं. पप्पा आले पेपर बघायला. आमच्या सरांनी पप्पांना पेपर दाखवले. पप्पांना सर बोलले की पोरगी हुशार आहे म्हणे, अकॅडमी टाका म्हणे, ती पोलीस सहज होऊ शकते, नाही तर तुम्हाला जी इच्छा असेल ती तुम्ही करा. पप्पा मला घरी गेल्यानंतर म्हणाले, पोरी आपली अकॅडमी जाण्याची परिस्थिती नाही, पण मी तुला आहे ना 15 दिवस तरी माझ्याकडून जेवढे प्रयत्न होईल तेवढे मी तुला ग्राउंडला नेऊ शकतो. पप्पा मला ग्राउंडला घेऊन जायला लागले. माझ्यासाठी 40 वर्षाचा बाप, माझे पप्पा गव्हर्नमेंट काम करतात, माझ्यासाठी 40 वर्षाचा बाप पाडा उभं राहणार बाप 1600 मीटर माझ्यासाठी पळाला. त्याच्यामुळे मला माझा बाप आज समजला. मी 4-5 वर्षाची असताना माझी आई वारलेली आहे. माझ्या आईनंतर माझी आजीने मला सांभाळलं. ती आजी आज मला सरांच्या माध्यमातून समजली. त्याच्यानंतर मला माझ्या मावशीने सांभाळलं. माझ्या पप्पांचं लग्न झाल्यानंतर मावशी करून आणली, मावशीने सांभाळलं. त्याच्यानंतर माझी मावशी मला समजली आणि सगळ्यात मेन म्हणजे मला माझा बाप आणि माझी आजी आज सरांमुळे समजली. थँक्यू सर. सुनील, आज मला एक अभिमान वाटतोय माझ्या बापाचा. माझा बाप 15 वर्षाचा असल्यापासून जशी शाळा त्यांनी 7वीला सोडली तसा तो गोळ्या खातो. 20 वर्षापासून माझा बाप आज गोळ्या खातो फक्त आमच्यासाठी. जेव्हा तो 15 वर्षाचा होता तेव्हा घर त्याच्यावर अवलंबून होतं. एका माणसाने 9-10 माणसाचं तेवढं सांभाळलं. एका माणूस तेवढं आज देखील करतो. एक भाऊ 3 भावाला आज त्यांनी एक दिवस हाडलं, 3 भावाला आज पायावर उभं केलं. आज आमच्यासाठी आमचा 40 वर्षाचा बाप हा पुण्याला 8-8 दिवस राहून आमच्यासाठी काम करतो. आमचा बाप पायाचे मला फाटले, पाय फाटले. मी माझ्या बापाला म्हणलं, अहो तुम्ही दिवाळीला कपडे घ्या, तुम्हाला कपडे नाही. माई तुझ्या आईला हाय काय, माझ्या आईला हाय काय, सारखाच्या म्हणी. तू काय मी काय म्हणी, तुमच्याला आमचं सगळे म्हणी. माझा बाप मला म्हणतो, मोठा पोरगा होऊ ना हो म्हणी, लहान होऊ ना हो, पण तू नक्की काहीतरी होशील म्हणी. माझी आई 13 वर्षाची होती. अहो 13 वर्षाची, आजची 8वीची मुलगी, तेव्हा तिचं लग्न झालं. पण आपल्याला ना स्वतःहून त्यांच्यासाठी काही करणं हे कधीच कळालेलं नाहीये. कुणीतरी बाहेरून येऊन आपल्याला समजून सांगावं की आपले आईबाप आपल्यासाठी काय करतात, किती करतात. ही गरज खरंच आज आपल्या पोरांना भासते. सर, मला तुमचं कार्य खूप आवडतं. मी युट्यूबच्या माध्यमातून तुमचे सगळे व्हिडिओ बघते आणि माझी इच्छा होती की मी तुम्हाला भेटावं. माझ्या शाळेने तुम्हाला माझी इच्छा पूर्ण केली. थँक्यू. आणि खरंच सांगते,
मी माझ्या पप्पाचे अश्रू बघितले, कधी कोणी नसेल बघितले, पण खरंच लाईफ मध्ये काहीतरी मोठं करायचं असेल ना तर आपल्या आई बापाच्या हाताची गरज आपल्याला कायम भासते. थँक्यू वडील. मी लहान असतानाच वारलेले, पण माझी आई मला 11 वर्षापासून सांभाळतीये. आज सरांच्या माध्यमातून मला कळलं माझी आई माझ्यासाठी काय. माझी आई इतके कष्ट करते, माझी आई साधी एक मजुरी करते, पण माझी आई कधीच आम्ही 2 बहिणी, आम्हाला कधीच काही कमी राहून देत नाही, कधीच अशी बापाची आठवण येऊन देत नाही. सर, आज तुमच्या माध्यमातून आईची महत्व, आई व वडिलांचं महत्व कळलं. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. माझ्या आई त्याच्यासारखं त्याच्या पायावरती पाय देऊन माझ्यासाठी सगळं काही करते. माझ्या भावासाठी देखील ती सगळं काही करते. आज मला माझी आई सर वसंत अंगारे सर यांनी खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितली. तसंच माझ्या आई वडिलांची मी कधीच चुकीचं वागणारच नाहीये. आणि माझ्या वडिलांचं आज मी माझ्या आईकडे गेले, सरांनी सांगितलं तेव्हा आई देखील आलेली आहे. जेव्हा गेलो तेव्हा मला मम्मीला एवढाच प्रश्न विचारला की आज माझे पप्पा का आले नाहीत ग, एवढाच प्रश्न विचारला मी फक्त. ती दुसरं काहीच बोलू शकली नाही त्याच्या पुढे. खूप अवघड आहे आपल्यासाठी, आणि तो आपल्यासाठी दिवस रात्र कष्ट करत असतो, त्याच्या पाठीमागे आपल्या आईचा पण हात असतो. तर त्या आईसाठी मी आज 2 ओळी गाते. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोड पाजला तू पाना. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की आपण आपल्या ज्ञानेश्वर महाराज म्हणायचे की मी माझ्या कातड्यांची जरी चप्पल करून माझ्या आईला दिली तरी ते उपकार फेटणार नाही. तर इतके उपकार केलेले त्यांनी आपल्यावर की आपले उपकार. माझे वडील ऍक्सिडेंट मध्ये वारली, त्यामुळे माझी आजी असताना मी कोपरगावला राहिलो. कोपरगावचे प्रॉपर मी. त्यानंतर वडील वारल्यानंतर मला माझ्या मामांनी सांभाळलं. मला आणि माझा एक मोठा भाऊ आहे, आता त्याची 12 झाली. सर्वांचे वडील बघताना दिवाळीला सर्वांचे वडील कपडे घेतात, म्हणजे माझे मामा सुद्धा सगळं करतात. जेव्हा कपडे घेतात तेव्हा बाहेर होतं सर्व मुलं त्यांच्या वडिलांचा फोटो काढतात. मामा देखील त्यांच्या मुलांचा फोटो काढतात. मामाने काही आमच्या वडिलांची कमतरता भासून दिली नाही, पण कुठंतरी वडिलांची कमतरता भासते. मी नाही शब्द आहे, मी काय असं बोलू शकत नाही. माझी आई 2 शब्द तरी जी शब्द कामा नाही. माझा भाऊ आता डिप्लोमा जातो, त्याची फी भरलं पैसे नाही, आम्ही कसं तरी ऍडजस्ट करून पाठवलेले. शब्द आजची गर्दी पाहून सर्वांना बघून खूप मनात दुःख वाटलं. आज माझ्या आईसाठी मी एक गीत गातो. आई म्हणू आई, आई कुणीच होईना, आई कुणीच होईना. माऊलीची सर शेजीबाईला येईना सईबाई, माऊलीची सर शेजीबाईला येईना सईबाई. आई मुखी म्हणता मुख होई किती गोड, मुख होई किती गोड. या आईच्या उदरातून जन्म घेतला या आयुष्या ग सईबाई. मी व माझा भाऊ, आम्ही 2 जण. माझा भाऊ 2री मध्ये आहे, मी 5वी मध्ये आहे. माझे आई वडील मला कधीही काही आम्हा दोघांना कमी पडून देत नाही. मी आजपासून असा निश्चय करतो की मी माझ्या आई वडिलांना कधीच त्रास देणार नाही. माझं नाव अनुष्मा सोनवणे. मी लहानपणी असताना मी थोडं पडलो होतो, माझ्या हातातून रक्त निघत होतं. तेव्हा माझे पप्पा स्वतः माझ्यासाठी रडले होते. शांत रे.
ज्यावेळेस रोडनं येतो ना त्यावेळेस मला अनेक जण भेटतात, अनेक जण मला हातवर करतात, चल भाऊ चल. ज्या बापानं माझी ओळख निर्माण केली ना ती ओळख मी कधीच गमावणार नाही. आणि त्यानं जी ओळख, त्याच्यामुळे मला लोक ओळखतात ना, तो बाप आजपर्यंत मी समजलो नव्हतो. आज सरांच्या व्याख्यानामुळे मी तो बाप समजलो आणि त्याच्या नावाला कधीच कलंक लागणार नाही त्याची जाणीव ठेवतो मी. संजय गुंजाळ. आजकाल जे घडत आहे, मुली पळून जातात, हे आज वसंत हंकारे सरांचं भाषण ऐकल्यानंतर कोणीही करण्याची हिंमत करणार नाही. मी एकच म्हणू इच्छिते, आई ही दिव्याची जळणारी ज्योत आहे व बाबा त्या ज्योतीचे चटके सहन करणारा दिवा आहे, जे आपल्या लेकरांना उजेड मिळण्यासाठी नेहमी जळत राहतात. धन्यवाद. आपल्या कोळपेवाडीमध्ये येऊन सर्व विद्यार्थ्यांना इतकं सुंदर असं मार्गदर्शन, मुलांना मुलींना आपल्या आईबापाची किंमत यांनी फार सुंदररित्या सांगून दाखवली. आणि मी ह्यावेळी एकच एक घोषणा करू इच्छितो जी माझ्याकडून होऊ शकते. आता एक विद्यार्थिनी इथे उभी झालेली होती, तिची घरची परिस्थिती नाहीये आणि तिला अकॅडमी करायची, तिच्यात करण्याचं, पोलीस भरती होण्याचं, आर्मीमध्ये भरती होण्याची हिंमत आहे, जोश आहे. तर अशा मी सर्व विद्यार्थिनींना माझी अकॅडमी पूर्णपणे ओपन केलेली आहे. त्यांना पूर्णपणे मी फ्रीमध्ये त्यांना प्रशिक्षण देणार आहे. ज्या विद्यार्थिनी ज्यांना इच्छा आहे पोलीसमध्ये जाण्याची, आर्मीमध्ये जाण्याची, स्टाफ सिलेक्शनमध्ये जाण्याची, अप टू MPSC लेवल पर्यंत मी त्यांचं पूर्ण शिक्षण करेन आणि त्यांच्या आईवडिलांना हा शब्द देईन की त्यांच्या मुलीला मी भरतीच करून दाखवेन. आणि जे अनाथ विद्यार्थी आहेत, ज्यांना वाटतं आहे की माझा याच्यातून मला रस्ता भेटेल, इथून सर काही मार्गदर्शन करून तुम्हाला पुढे घेऊन जाते, नक्कीच मी तुमच्याबरोबर उभा राहीन. जे अनाथ विद्यार्थी ते नक्कीच मला भेटा. ज्या विद्यार्थिनींना वाटतंय की आम्ही काही करू शकतोय, नक्कीच भेटा. तुम्हाला निशुल्क एकही रुपया न लागू देता मी तुम्हाला अंगावर वर्दी घेऊन येईन. एवढे मी डॉक्टर प्राध्यापक वसंतराव हंकारे सरांसमोर मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि आज मलाही 2 मुली आहेत. मलाही कधी कधी अपेक्षा असते, पण मग मुलींचाही बघण्याचा दृष्टिकोन, आता दोन्ही आर्मी स्कूलमध्ये आहेत, त्यांचं माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हेच असतं की यार सर वडील ऑलरेडी आर्मीवाले आहेत, कमांडो आहेत, ते थोडे रागीटच आहेत, त्यांच्याबद्दल भरपूर प्रेम असतं, पण मग त्यांच्याकडून करून घेणं गरजेचं असतं. आज माझी मुलगी 9वीला आहे, ती आज नॅशनल हँडबॉल खेळून आलेली आहे. कुठेतरी त्यांच्या मागे लागून करून घ्यावं लागतं. एवढंच असतं. मनामध्ये बापालाही तेवढंच प्रेम असतं जेवढं आईला असतं. फक्त आई व्यक्त करून दाखवते, बापाला व्यक्त करता येत नाही. त्याच्यामुळे मुलांनो, तुम्हाला जेवढं आई प्रेम करते तेवढाच बापही करतो. आणि आज वसंतराव हंकारे साहेबांनी खरंच इतकं सुंदर, माझ्या डोळ्यात पाणीच येत होतं. आता माझ्या बरोबरचे मित्र पाहत होते की सर पण रडतायत, पण मग ती स्पीचच अशी आहे, ती मुवमेंटच अशी होऊन जाते की ती डोळ्यात पाणी येतं. आणि ह्या माझ्या अकॅडमीच्या मुली, ह्या माझ्या मुलीच आहेत. त्यांच्याकरता मी पण उभा झालेलो होतो. माझ्या मुली आहेत म्हटलं इथे, त्याच्याकरता उभं झालेलो होतो. जास्त वेळ घेत नाही. आणि ज्यांना खरंच वाटतं आहे की मी तुमच्यासाठी काही करू शकतो, नक्कीच मला संपर्क करा, मी जरूर मदत करेन. आणि माझे मित्र परिवार इतके आहेत ते नक्कीच तुम्हाला माझ्याजवळ घेऊन येतील. सर खूप खूप धन्यवाद. छत्रपती माध्यमिक विद्यालय असो, राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर असो, वडिलांना माझी विनंती आहे का इथून माझ्या काळात काय मोबाईल नव्हते, इथून पुढं मोबाईल शाळेत नाही दिला तरी चालेल, घरी मोबाईल वापरू दे, पण शाळेत जे शाळेचा अभ्यासक्रम असतो तो घरी केला तरी चालेल, पण मोबाईल शाळेत देऊ नका. मोबाईलमुळे या सोशल मीडियामुळं आपल्या मुला आणि मुलींचं वातावरण खराब होत आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी सरांनी एक चांगले संस्कार मुलांना दिलेले आहे. आणि म्हणून मी माझ्या लोकमतच्या वतीनं, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आणि कोळपेवाडी येथील सर्व पत्रकारांच्या वतीनं मी सरांचे आभार मानतो आणि थांबतोय. खरं म्हणजे बोलण्यासाठी शब्द नाही, अशा स्वरूपाची भावना निर्माण झालेली आहे. वसंत हंकारे सर एक तेजस्वी तारा, ज्यांचं आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून याआधी खूप वेळेस व्याख्यान ऐकलं. त्यांचं व्याख्यान ऐकण्याची संधी ज्या आयोजकांनी आपल्याला प्राप्त करून दिली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असंख्य अदृश्य दृश्य हातांचं या ठिकाणी योगदान लाभलेलं आहे. या ठिकाणी ज्यांनी आपल्या कार्यक्रमाची मोफत अशी शूटिंग केली असे शिवमजी वाळके यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे पत्रकार मित्र सिद्धार्थजी मेरकाम, विशालजी लोंढे, माणिकरावजी उगले आणि आपण सर्वजण
या विशेष म्हणजे या रयत संकुलाचे असणारे सर्व आमचे शिक्षक, माजी विद्यार्थी, आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी अनमोल असं सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम एका विशिष्ट उंचीपर्यंत नेऊन ठेवला. सर, मी आपल्याला अभिमानाने सांगू इच्छितो की गेल्या काही वर्षामध्ये जो उच्चांकी कार्यक्रम असतो तो आपला आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या कार्यक्रमासाठी. या तिन्ही शाळेचे शाखा प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ, आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपल्या सर्वांच्या ऋणात या आयोजकांच्या वतीने राहू इच्छितो. धन्यवाद. रामकृष्ण.